सो हॅलो फ्रेंड्स, स्क्रीनवरती तुम्हाला शो होतो आहे निफ्टीचा चार्ट जो आहे तो तुम्हाला चार्ट दिसतो इथे. अँड निफ्टीच्या चार्टमध्ये जर बघितलं आपण तर 5 मिनिटचा चार्ट आहे. सकाळी पहिल्याच कॅन्डलला जे आहे ते आपल्याला एक जबरदस्त असा सिग्नल इथे सेलचा भेटलेला आहे. आपण या सेलमध्ये एंट्री केली. जशी आपली एंट्री झाली सो आपली स्टॉप लॉस लेवल इकडे पाठीमागे आहे कुठे, परंतु आपल्या स्टॉप लॉसकडे तो मुळीच गेलेला नाही. अँड आपल्याला जे आहेत क्लिअरली जो आहे तो अजूनही सेलमध्ये आहे. तर एक री एंट्री पण आली आपल्याला, परंतु आपण मेन एंट्रीलाच काम करत असतो. तर आपल्याला जे आहे क्लिअरली आपण सेलमध्ये जातोय आता. आणि तुम्ही जर इथं बघितलं तर जो सेल चालू आहे तो कसा आहे, तर तो स्ट्रॉंग चालू आहे. आपला जो सेल आहे तो स्ट्रॉंग आहे. मार्केट आत्ता जे आहे ट्रेंडिंग मार्केट आहे. आता हे मार्केटही ट्रेंडिंग आहे असं. मध्यंतरी तुम्ही जर इथे बघितलं नाही बघा, मार्केट खाली आलं वरती आलं, खाली वरती खाली वरती, राईट. ह्याच पद्धतीने मार्केटच्या मूव चालू आहेत. आता इथे काय होतं की बरेच लोक जे आहेत ना, हे जेव्हा जेव्हा खाली येतंय ना आणि जेव्हा जेव्हा वरती जात आहेत ना त्यावेळेस कन्फ्यूज होतात ते. आता बऱ्याच लोकांना इथे वाटलं असेल, इथे वाटलं असेल, अरे इथून वरती जातं का काय, अरे इथून वरती जातं का काय. परंतु जोपर्यंत आपल्या ह्या रेड कलरच्या कॅन्डल चालू आहेत, सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर आपला सेल जो आहे तो कंटिन्यू आहे. पोझिशनमध्ये कुठपर्यंत थांबायचं आहे ते आपल्याला समजतं आहे. तर जोपर्यंत हा सेल जो आहे तो कंटिन्यू चालू आहे ना, तोपर्यंत आपण थांबलो. अँड आपलं जे आहेत म्हणजे साधारणतः एक 100 पॉईंट जे आहेत आपल्याला आज ओपनिंग पासून जे आहे त्याच्या एक साधारणतः 100 पॉईंट जी आहे ती रॅली आपल्याला आज याच्यामध्ये भेटलेली आहे निफ्टीमध्ये. तर आपल्याला इंट्राडे मध्ये हवंच काय असतं, आपल्याला इंट्राडे मध्ये 40-50 पॉईंट, ऑप्शन मध्ये 20-25 पॉईंट जरी दिवसाला भेटले तर खूप झालं आपल्यासाठी, खूप झालेलं आहे ते. बाकी त्याचे स्टॉप लॉस कसे घ्यायचे, टार्गेट कसे घ्यायचं हे ट्रेनिंग मध्ये आपण शिकवत असतो. मग आज इथे जो ट्रेड घ्यायचा होता आपल्याला तो ट्रेड होता, तिथं आपली जी एंट्री होती ती होती 21,700. 21,700चा जो पुट असतो ना, त्या पुट सोबत जे आहे ती आपल्याला इथे एंट्री जी आहे ती करायची होती, किंवा 21,750 जरी तुम्ही बोलले तरी पण चाललं असतं. त्याच्या ऍट द मनीची एंट्री जी आहे ती आपल्याला घ्यायची होती. झिरोदाचं अकाउंट आहे माझं. तुम्ही जर इथे बघितलं तर एक 4-5 मिनिट बाकी आहे अजून मार्केट क्लोज व्हायला. सो 21,700चा पुट आपण आज सकाळी घेतला होता इथे. आणि त्या 21,700च्या जर पुटमध्ये जर आपण बघितलं तर आत्ता जे आहेत अजूनही मार्केट लाईव्ह आहे. त्याचं जर एकदा आपण चार्ट बघितला सकाळी ओपन झाल्यापासून, तर सकाळी ओपनिंगची त्याची जी पहिली कॅन्डल होती ती होती साधारणतः ही वाली कॅन्डल, राईट. इथून जे आहेत ह्या लेवलपासून त्यांनी हा हाय दिलेला आहे. तर कितीला त्याची ओपनिंग होती तुम्ही जर इथे बघितलं तर 128. 128 पासून त्याच्या ऑप्शनमध्ये 225, म्हणजे जवळजवळ त्याच्या ऑप्शनमध्येच आपल्याला 100 पॉईंट भेटले. आणि मी तुम्हाला सांगतो की 20-25 पॉईंट जरी आपल्याला त्याच्या ऑप्शनमध्ये भेटले तरी खूप झालं आपल्यासाठी. पुन्हा जर मी इथे पोझिशनवरती गेलो तर एकच पोझिशन आहे आज. 17,200 रुपयांचा जो प्रॉफिट आहे तो आपण आज या करंट वीकची जी एक्सपायरी आहे 4 जानेवारीची, तिथला 21,700चा पुट घेऊन आपण तिथे जे आहेत ते पैसे कमवलेले आहेत. येस. सो मी असं नाही म्हणत की आता माझे कधी कधी 10 लॉट असतात, 15 लॉटही असतात. तुम्ही जर नवीन असाल ना तर आपल्याला एक एक 2-2 लॉटने काम करायचंय. मोठे मोठे लॉट आपल्याला इथे ट्रेड करायचे नाही. 2-2 4-4 लॉटने तुम्ही काम करा. अगदीच ऑप्शन ट्रेडिंग नव्याने सुरू केलेलं आहे तर एक लॉट शिकण्यासाठी एक लॉट भरपूर झालेला आहे. त्याच्यावरती तुम्ही काम करा. अँड याचं जे आहे डिटेल्समध्ये समजून घ्या फक्त सॉफ्टवेअर की कशा पद्धतीने जे आहे ते आपलं काम होतं. हे सॉफ्टवेअर जर तुम्ही एकदा समजलं ना, आफ्टर दॅट तुम्ही बघा चांगल्या पद्धतीने जे आहे ते तुम्हाला इथं प्रॉफिट जे आहे ते होताना दिसणार आहे चांगल्या पद्धतीचे. तर हे सॉफ्टवेअर नक्की कसं काम करतं यावरती आज संध्याकाळी आपण एक वेबिनार घेत आहोत. फ्री वेबिनार आहे. त्या वेबिनारमध्ये तुम्ही या, तिथे आपण डिटेल्समध्ये डिस्कशन करूया की कशा पद्धतीने जे आहे ते आपण ट्रेड लॉजिक सॉफ्टवेअरला वापरून जे आहे ते आपलं ट्रेडिंग स्टाईल जी आहे आपली ती आपण इझी करू शकतो. इझी पद्धतीने आपण ट्रेडिंग करू शकतोय. सो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच.